रात दिसह देवा मोहातल कुठे मागेल सर्ग तुझ्या मिठी दे विरह Once more! Once more! Once more! रात दिसह देवा मोहातल कुठे मागेल सर्ग तुझ्या मिठी दे विरह जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि व्हिडिओ लाईक करणं हे अगदी फ्री मध्ये आहे। तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणारं मटेरियल आहे तर या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे। तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा। तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आणि अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून घ्यायचे। त्यानंतर ना प्ले स्टोअरवरून सुपर VPN ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर ना कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना मी जो पेटमार्कचा व्हिडिओ दिलेला ना तो सिलेक्ट क्लिक करायचे। आपल्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसताल तर जॉईन करून घ्या। त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे। एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून इथे खाली एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओवरती क्लिक करायचे एक्स्ट्रॅक्ट झालेल्या। त्यानंतर ना बीट्सवरती क्लिक करून जिथे जिथे व्हाईट कलर दिसत आहे ना तिथे तिथे अशा प्रकारे बीट्स द्यायचे सगळीकडं। त्यानंतर ना तुम्ही सगळे बीट्स द्यायचे पुढचे। त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। पहिल्या बीटवरती येऊन इथे व्हिडिओच्या लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून इथे आपलं कोणतेही एक इमेज सिलेक्ट करून ते दोन बोटांनी मोठं करून घ्यायचे। त्यानंतर ना ते जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे। स्प्लिट केल्यानंतर ना सगळीकडे त्यानंतर ना ते जिथे जिथे स्प्लिट केलेत ना प्रत्येक लेअरला वेगळे फोटो ॲड करायचे। त्यासाठी पहिल्या लेअरला ते राहू द्यायचे, दुसऱ्या लेअरला येऊन खाली स्क्रोल करून रिप्लेसवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना दुसरा इमेज सिलेक्ट करून ते दोन बोटांनी मोठं करून घ्यायचे म्हणजे झूम करून घ्यायचे। त्यानंतर ना दोन बोटांनी लेअरला म्हणजे मोठे करून घ्यायचे, दुसऱ्या फोटोवर लिहून रिप्लेसवरती क्लिक करून असं मोठं करायचं। तर तुम्ही सगळ्या लेअर्सला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सगळे लेयर्सला करायचे। त्यानंतर ना आता मी कसं सांगतो तसं करायचंय मित्रांनो। ते दोन बोटांनी मोठं करून घेतल्यानंतर ना पहिल्या लेअरवरती यायचे। त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे कॉम्बोमध्ये यायचं। कॉम्बोमध्ये आल्यानंतर ना झूम 2 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, तो ॲड करायचं। पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोमध्ये जाऊन बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर ना 3 नंबरच्या लेअरवरती जायचं। आता 3 नंबरच्या लेअरवरती आल्यानंतर ना कॉम्बोमध्ये डेझर्ट राईट। त्यानंतर ना पुढे अशाच प्रकारे इथे डेझर्ट लेफ्ट अशाच प्रकारे पुढे करत डेझर्ट राईट डेझर्ट लेफ्ट करत यायचे पुढे। तर बघू शकता मित्रांनो इथपर्यंत यायचे ते 7 सेकंद 20 फ्रेमपर्यंत। त्यानंतर ना 8 सेकंदवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून इनमध्ये जाऊन शेक 3 नावाचे इफेक्ट ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर ना याच लेअरवरती कॉम्बोवरती यायचे। त्यानंतर ना इथे सुद्धा कोणता तरी म्हणजे तुम्हाला कोणता आहे बाउन्स 1 किंवा पेंडुलम 1 नाहीतर ॲड करू शकता मित्रांनो। त्यानंतर पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन इथे पेंडिंग त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती जायचे। त्यानंतर ना रॉक वर्टिकली त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन ते रॉक हेटेरोटली त्यानंतर ना
पुढच्या लेअरवरती यायचे. इथे कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचा इफेक्ट ॲनिमेशन ॲड करायचे. पुढच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना इथे डेझर्ट अँड स्ट्रीट नावाचा एक इफेक्ट ॲनिमेशन ॲड करायचे. मग जो ॲड केला त्याचा उलट करायचे. त्यानंतर ना पुढच्या म्हणजे 22 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जाऊन वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. पुढच्या 24 सेकंडच्या लेअरवरती म्हणजे लास्टच्या लेअरवरती येऊन स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन ॲड करून स्टार्टला यायचे. त्यानंतर ना इथे पहिले जे इथे मायनसचे साईन दिसत होते ना, ह्या लेअर साईनवरती क्लिक करून ते ट्रेंडिंगमध्ये एक आपल्याला फिल्म इरेज नावाचे एक इफेक्ट बघायला भेटेल, तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना इफेक्ट्समध्ये जायचे. इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना इथे आता 1 सेकंदवरती यायचे. त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्समध्ये जायचे. बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना क्लोनमध्ये यायचे. क्लोनमध्ये आल्यानंतर ना 1 नंबरला फ्रॅगमेंट क्लोन नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो बघायला भेटेल, तो ॲड करून घ्यायचे. तो पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर ना इथे पहिल्या म्हणजे 3 सेकंडच्या बीटवरती यायचे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती ह्याच्यावरती क्लिक करायचे बॉडी इफेक्ट्सवरती. ग्लोविंग बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन ते डेव्हिल विंग्स नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो ॲड करून घ्यायचे व्हिडिओच्या एंडपर्यंत. इथे 7 सेकंद 20 फ्रेमपर्यंत. त्यानंतर ना ते 3 सेकंदवरती यायचे. बरोबर 3 सेकंदच्या थोडं अलीकडे यायचे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक रिपीटेड सीक नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो बघायला भेटेल, तो ॲड करून घ्यायचे. इथे 4-5 सेकंडच्या पहिल्या बीटपर्यंत. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथे स्पीड जे आहे ना आपल्याला 15% ठेवायचे. त्यानंतर ना बघू शकता मित्रांनो, बरोबर इथे लेअर चेंज झाल्यानंतर ना येत आहे हा इफेक्ट. त्यानंतर ना आता इथे पुढे जायचे. 7 सेकंद 20 फ्रेमवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना स्पार्कमध्ये येऊन इथे बाय द फायर प्लेस नावाचं एक इफेक्ट आहे ना, तो ॲड करून घ्यायचे. पुढच्या म्हणजे तो तिथे ॲड केल्यानंतर ना डायरेक्ट इथे 16 सेकंद 20 फ्रेमपर्यंत यायचे. त्यानंतर ना ॲड करायचे. त्यानंतर ना इथे ह्याच्यावरती यायचं मित्रांनो 10 सेकंडच्या वरती लेअरवरती. त्यानंतर ना शेक नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो ॲड करून घ्यायचे. इथे मायनसवरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती पण शेक. त्यानंतर ना इथे पुढं पण शेकच ॲड करायचे. इथे स्ट्रेच अँड डेझर्टपर्यंत शेक इफेक्टच ॲड करायचे त्या महिन्याच्या ह्याच्यात. त्यानंतर ना इथे शेक अँड डेझर्टच्या लेअरला यायचे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे स्पार्कमध्ये येऊन मेटर नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आणखी एकदा आता बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लोविंग लाईन्समध्ये जायचे. त्यानंतर ना क्लब हर्ट्स नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो ॲड करून घ्यायचे. पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना पुढच्या बीटवरती येऊन ह्याच्यात बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं. ग्लोविंग लाईन्समध्ये जाऊन हर्ट फ्लेम्स नावाचा एक इफेक्ट आहे ना, तो ॲड करून घ्यायचे. तो पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना आता 20 सेकंद 15 फ्रेमवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये जाऊन कॉलिजन स्पार्क नावाचे इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना इथे 21 सेकंद 20 फ्रेमवरती यायचे. त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन क्लोनमध्ये जायचे. ते रोटेट क्लोन नावाचे एक इफेक्ट आहे ना, तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना ॲड झाल्यानंतर ना आता लास्टच्या लेअरवरती येऊन ते यायचे मित्रांनो 23 सेकंद 15 फ्रेमवरती. त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन क्लोनमध्ये जाऊन ग्लोविंग डबल क्लोन नावाचा एक इफेक्ट ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत वाढवून ॲडजस्टवरती क्लिक करायचं. इथे कलर जो आहे तो 15% ठेवायचे. त्यानंतर ना इथे ट्विस्ट आहे ना ठेवायचं आहे 30% ठेवल्यानंतर ना अशा प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर ना आता ओव्हरलीवरती यायचे. इथे आता ओव्हरलीमध्ये आल्यानंतर ना इथे 7 सेकंद 20 फ्रेमवरती यायचे. इथे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे. ॲड ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर ना आपलं कोणताही इमेज सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना अशा प्रकारे स्ट्रेच अँड डेझर्ट जिथपर्यंत म्हणजे इथे लेअर आहे ना स्ट्रेच अँड डेझर्टची ते बघू शकता मित्रांनो. इथे 16 सेकंद 20 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना इथे आतले जे बीट आहेत ना तिथे स्प्लिट करायचे. स्प्लिट करून सगळीकडं ते रिप्लेस करायचे. ते इमेजेस वेगळे वेगळे घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे
असं दुसरे इमेजेस घ्यायचे, त्याला झूम करायचं नाही मित्रांनो, तसंच ठेवायचे. घेतल्यानंतर ना मी घेतलेलं आहे ऑलरेडी मित्रांनो, त्यामुळे डिलीट मारून टाकतो, काय कामाचं नाही. तर इमेजेस तुम्ही ॲड करून रिप्लेस करून स्प्लिट करून घेतल्यानंतर ना या इमेजच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचे. त्यानंतर ना इनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये जायचे. त्यानंतर ना ते 3D कार्ट 1 ॲड करायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ट 2, त्यानंतर ना पुढच्यावरती 3D कार्ट 3, त्यानंतर ना पुढच्यावरती 3D कार्ट 4. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना कॅपकटमधलं आपलं जे आहे ते काम जे आहे ते संपून जाईल मित्रांनो. त्यानंतर ना व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे. एक्सपोर्ट झाल्यानंतर ना मित्रांनो आता जो QR कोड देणार आहे ना मी, तो त्याचा स्क्रीनशॉट काढायचे. त्यानंतर ना गुगल लेन्समध्ये जायचे. गुगल लेन्समध्ये आल्यानंतर ना हा जो QR कोड आहे ना, हा QR कोड तुम्ही आता हे करून घ्या मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर ना गुगल लेन्समध्ये येऊन सर्चवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्या मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे. त्यानंतर ना अलर्ट मोशनची लिंक येईल. या अलर्ट मोशनच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ना आपल्या अलर्ट मोशनचं जे बिटमार्क आहे ते येऊन जाईल. पण त्याआधी आपल्याला अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी ते इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर ना आपला जो बिटमार्क आहे ना तो ॲड होऊन जाईल. तर थोडंसं थांबल्यानंतर ना इम्पोर्टिंग व्हायला सुरुवात होईल. इम्पोर्ट झाल्यानंतर ना नेक्स्टवरती क्लिक करून कंटिन्यू टू टाईमलाईनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना मी तुम्हाला एक सॉन्गच्या वरती एक हा व्हिडिओ दिलेला आहे ना, व्हिडिओवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बनवलेला आहे ना तो त्याला तो सिलेक्ट करायचा. आता सिलेक्ट केल्यानंतर ना प्लसवरती क्लिक करायचे. तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो इथे रिप्लेस होऊन जाईल. तर इथे तुमचा व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता इथे म्हणजे हे अलर्ट मशीनचं काम फक्त हेच आहे, ते खाली लेअर्स आहेत नाही. तर हे येण्यासाठी तर इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर ना हा व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ आपले ट्रेंडिंग टॉपिकवरचे व्हिडिओ बनवायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.